वाढत्या किमतींसोबतच जमिनीशी संबंधित महसुली वादांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली। महसूल विभागातील अर्धन्यायिक प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित राहत असल्यानं पक्षकारांना न्यायासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते। हीच प्रतीक्षा संपवण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त राज्यात महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान राबवण्यात येणार आहे। नेमकी ही योजना काय आहे, याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार आहे आणि यात तुमचा वाद कसा मिटू शकतो हे सर्व समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। आपल्याकडे मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे जमिनीशी संबंधित लाखो अर्धन्यायिक प्रकरणं वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत। फेरफार, 7/12चे वाद, हक्क सोडपत्र किंवा वतन जमिनीचे प्रश्न अशा अनेक गोष्टीवरून कायम खटले सुरू असतात। समस्या अशी असते की एखाद्या प्रकरणाचा निकाल लागला तरी एका पक्षाचं समाधान होत नाही आणि प्रकरण वरच्या न्यायालयात किंवा वरिष्ठ अधिकारी स्तरावर जातं। त्यामुळे पिढ्यानपिढ्या वाद चालूच राहतो, पैसा आणि वेळ दोन्ही वाया जातात। हीच वर्षानुवर्ष चालणारी प्रतीक्षा संपवण्यासाठी आणि सामान्यांना आणि विशेषतः आपल्या शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान संपूर्ण राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतलाय। आता प्रश्न असा पडतो की हे अभियान प्रत्यक्षात कसं राबवलं जाणार आहे। तर लक्ष द्या की ही प्रक्रिया अतिशय सोपी असणार आहे। परस्पर संमतीने तोडगा काढला जाऊ शकतो। या लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षकारांना समोरासमोर बसवून आपापसात चर्चा करून तडजोडीच्या माध्यमातून वाद संपवण्याची सुवर्ण संधी दिली जाणार आहे। कोणत्या अधिकाऱ्यांकडे होणार आहे सुनावणी? तर मंडल अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि अप्पर जिल्हाधिकारी या सर्व स्तरांवर प्रलंबित असलेले महसुली दावे या लोक अदालतीत निकाली काढले जाणार आहेत। तडजोडीसाठी अर्ज कसा करावा? तर प्रलंबित दाव्यातील दोन्ही पक्षकार किंवा त्यांचे वकील संयुक्तपणे प्रपत्र अ मध्ये विविध नमुन्यात तडजोडीसाठी अर्ज करू शकतात। अंतिम आदेश काय असेल तर एकदा अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याची छाननी केली जाईल। दोन्ही पक्षांच्या सहमतीने कायदेशीर तरतुदींच्या अधीन राहून तडजोडनामा तयार केला जाईल आणि लोक अदालतीच्या ठरलेल्या दिवशी अंतिम आदेश पारित करून तो वाद कायमचा संपवला जाईल। तर या अभियानाचं सामान्य नागरिकांना आणि शेतकऱ्यांना नेमके काय फायदे होणार आहेत ते पण आपण बघू। तर वेळ आणि पैशाची बचत होणार आहे। कोर्टाच्या फेऱ्या मारण्यात वकिलांची फी आणि प्रवासात जो खर्च होतो तो वाचणार आहे। वर्षानुवर्ष चालणारे खटले काही दिवसात किंवा एकाच बैठकीत मिटू शकणार आहेत। नात्यांमध्ये या निमित्ताने गोडवा येऊ शकतो। अनेकदा जमिनीच्या वादांमुळे भाऊ किंवा नातेवाईकात पिढ्यानपिढ्या वैमनस्य निर्माण होतं। या लोक अदालतीमुळे सामंजस्याने वाद मिटण्याचे कौटुंबिक सलोखा टिकून राहण्यास मदत होणार आहे। प्रशासकीय ताण कमी होणार आहे। महसूल यंत्रणेवरील खटल्यांचा ताण कमी होईल आणि प्रशासन इतर विकास कामांवर लक्ष केंद्रित करू शकणार आहे। या अभियानाच्या अंमलबजावणीचा त्रैमासिक अहवाल विभागीय आयुक्तांसमोर थेट सरकार समोर सादर केला जाणार असल्यानं संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता असणार आहे। तसंच ग्राम महसूल अधिकारी आणि मंडल अधिकारी कार्यालयांमध्ये याबाबतची माहिती फलकही लावले जाणार आहेत। आता जर तुमचाही एखादा महसुली वाद किंवा तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रलंबित असेल तर तुम्ही काय करायला हवं? सर्वात पहिलं तुमच्या संबंधित कार्यालयाशी आधी संपर्क साधा। तुमचं प्रकरण या लोक अदालत अभियानाअंतर्गत तडजोडीनं मिटू शकतं का याची पडताळणी करा। विरोधी पक्षाशी चर्चा करून सहमती दर्शवा आणि वकिलांच्या मदतीनं प्रपत्र अ मधील अर्ज तातडीनं सादर करा। 1 सप्टेंबर 2026 ते 31 मार्च 2027 ही मुदत लक्षात ठेवा आणि या सुवर्ण संधीचा नक्कीच लाभ घ्या। तुम्हाला महसूल विभागाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं? तुमच्या भागातही असे वाद प्रलंबित आहेत का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत, मित्रपरिवारांपर्यंत आणि ज्यांचे जमिनीचे वाद सध्या सुरू आहेत त्यांच्यापर्यंत शेअर करा, जेणेकरून या लोक अदालतीचा लाभ ते घेऊ शकतील। तुम्हाला या स्कीम बद्दल, सरकारच्या या योजनेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की व्यक्त व्हा। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।